नवी मुंबई एमआईडीसी में बड़े पैमाने पर हो रहे अवैध डंपिंग और मलबे की समस्या के कारण स्थानीय कंपनियों और उद्यमियों में आज भारी आक्रोश का बादल मंडरा रहा है। इस गंभीर स्थिति का संज्ञान लेते हुए उप महापौर दशरथ भगत ने प्रभावित एमआईडीसी क्षेत्र का प्रत्यक्ष एमआईडीसी अधिकारियों और मनपा अधिकारियों के साथ निरीक्षण दौरा किया और समस्या का बेहद बारीकी से जायजा लिया। इस दौरान उन्होंने मलबे के कारण भारी नुकसान झेल रहे कंपनियों और स्थानीय उद्योजकों के प्रतिनिधियों से मुलाकात कर उनकी ज्वलंत समस्याएं सुनी और स्थिति का मुआयना करने के उपरांत दशरथ भगत ने अपना कड़ा रुख अख्तियार करते हुए एमआईडीसी को आड़े हाथों लेते हुए संबंधित प्रशासनिक अधिकारियों को इस अवैध डंपिंग को तुरंत रोकने और मलबा हटाने को कहा। साथ ही उन्होंने सरकार और संबंधित प्रशासन से मांग की है कि जिन फैक्ट्रियों के बुनियादी ढांचे को इस मलबों से नुकसान हुआ है उन पर एक्शन लेकर सरकार और प्रशासन प्रभावित कंपनियों को नुकसान का उचित मुआवजा दे। बता दें कि इस दौरे के दौरान कंपनियों के मालिकों और पदाधिकारियों ने उप महापौर दशरथ भगत को बताया कि अवैध रूप से फेंके जा रहे मलबे के कारण न केवल उनके परिसर का रास्ता ब्लॉक हो गया है बल्कि फैक्ट्री के बुनियादी ढांचे को भी इससे भारी नुकसान पहुंचा है। बारिश या अन्य कारणों से यह मलबा कंपनियों के भीतर तक धंस रहा है, जिससे काम पूरी तरह से ठप होने की नौबत आ गई है। इस गंभीर मुद्दे को लेकर उप महापौर दशरथ भगत ने इस लापरवाही पर अपना कड़ा रुख अपनाया। उन्होंने प्रशासन को चेताया कि यदि इस समस्या का जल्द से जल्द स्थायी समाधान नहीं निकाला गया तो वे स्थानीय उद्योजकों के साथ मिलकर प्रशासन के खिलाफ तीव्र आंदोलन छेड़ेंगे। प्रथम जी घटना घडलेली आहे या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि ही जी घटना घडलेली नाही तर घडवून आणलेली आहे। हे मनुष्य निर्मित घटना घडवून आणलेली आहे आणि ह्याचा आपण निषेध करतोय। आणि दुःख या गोष्टीचं आहे की ही जे रोजगार देणारे, रोजगार निर्माण करणं, रोजगार देणं, देशाला राज्याला महसूल देणं, महानगरपालिकेला वित्त कर देणं, असे हे जे विविध टॅक्स पर आणि रोजगार देणारे जे कारखानदार आहेत त्यांचं या ठिकाणी अतोनात नुकसान झालेलं आहे। परंतु हा नुकसान त्यांचा आहे, परंतु जे व्यक्ती रोजगारावर अवलंबून आहेत त्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे, कारण ते गोरगरीब आहेत, कारण त्यांचा रोजीरोटी बंद झालेला आहे। आणि केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका जो महसूल आहे, जो टॅक्स आहे, तो टॅक्स देखील बंद पडलेला आहे। आणि म्हणून ह्या ठिकाणी बाजूची एक जी काही कारखाना आहे फक्त 6 ते 7 लेबर स्वतः काम करतात, म्हणजे जो श्रमदान आहे स्वतः श्रमदान करतात, म्हणून पहिले त्यांचा रोजगार पूर्ण बुडाला, परंतु जो काही साधन सामुग्री आहे ते नष्ट झालेलं आहे। तसेच ह्या ठिकाणी जे काही त्या लाईन मध्ये ज्यांच्या कारखान्यामध्ये हा जो मलबा घुसवलेला आहे, घुसलेला म्हणत नाही, हा जो मनुष्य निर्मित जो मलबा घुसवलेला आहे त्यामध्ये त्या कारखान्याचा नुकसान झालेला आहे। आणि त्या कारखान्यात नुकसान त्यासोबत त्यांच्या कारखान्यात साधन सामुग्री नुकसान झालेलं आहे। प्रथम ह्या ठिकाणी या बाधितांची आणि व्यथितांची मागणी आहे की हा जो काही गाल आणि मलबा आहे तो पहिला साफ करावा। नंबर दुसरी मागणी की पावसाळ्यामध्ये येणारा जो काही मलबा आहे त्यामध्ये आम्ही जाऊतच, परंतु आणखी कारखाने देखील या ठिकाणी नष्ट होतील, नेस्तानाबूत होतील। यामध्ये मनुष्य आणि वित्त हानी इथं होणारच आहे, पण रोजगाराची तर हानी होणार आहे। जो काही महापालिकेचा काही यामध्ये जो पायाभूत आहे ते तर नष्ट होणार आहेत, त्याचा नेस्तानाबूत होणार आहे। त्यासोबत रोजगार, महसूल आहे, टॅक्सी हा सुद्धा देखील नुकसान होणार आहे। असा विविध नुकसान जो झालेला आहे, जो झालेला पहिला त्याच्यावर प्रतिबंधक उपाययोजना करणं। परंतु ह्या ठिकाणी जी त्यांची मागणी आहे म्हणजे मलबा उचलणं, जो ज्यांच्या दुकानामध्ये किंवा त्यांच्या कारखान्याचा मलबा घुसला तो उचलणं आणि भविष्यामध्ये पावसाळ्यात येणारा मलबा त्याला प्रतिबंधित करणं, ही मागणी। त्यासोबतच त्यांची मागणी आहे की जो का आमचं नुकसान झालेलं आहे, जो आमचा आर्थिक नुकसान झालेला आहे तो आर्थिक नुकसान भरपाई करणं आणि त्यासाठी पंचनामा करणं। ज्या संस्थांचा हा मलबा आहे, पहिली गोष्ट ज्या संस्थेने जो मलबा आणून इथे टाकलेला आहे त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी तो नुकसान भरपाई देणं। आणि या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा यातून चुकलेली नाही किंवा एमआयडीसी देखील यातून चुकलेली नाही। म्हणून या ठिकाणी यांची मागणी आहे की आमचा जो काही नुकसान, आर्थिक नुकसान भरपाई, त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान सहित जो का आमचा
साधन सामुग्री नुकसान झालेला आहे तो, कारण हा व्यापार बंद झाला, व्यवसाय बंद झाला. मग या व्यवसायावर अवलंबून असणारा जो घटक आहे, जो कर्मचारी आहे, त्यांचा नुकसान भरपाई, त्यासोबतच ह्या जो मालकांचा नुकसान, तो नुकसान भरपाई, असे ह्या 3-4 प्रकारच्या मागण्या आहेत. आणि या ठिकाणी मी काल सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब जनता दरबारामध्ये त्याने ऑलरेडी प्रशासनाला सूचित केलेलं आहे, वरती पोकलन लागलेले काम चालू आहे. तो प्रतिबंध करण्याचा, जो मलबा खाली येणार आहे तो बंद करण्यासाठी त्याची कार्यवाही चालू आहे. परंतु जो मलबा आज त्या कारखान्यामध्ये घुसलेला आहे, शिरलेला आहे, आलेला आहे, त्यासोबत तो मलबा अधिक बाहेर येतो, पावसामध्ये अधिक आतमध्ये येणार आहे. आणि ही सर्व मलबा काढण्याची त्वरित प्रक्रिया चालू करावी. पण इथे कुठलीच अद्याप हा मलबा उचलण्याची कुठलीच प्रक्रिया चालू नाही. आम्ही प्रशासनाला, महापालिकेला आणि यामध्ये MIDC असेल, सिडकोनी सहकार्य करावं आणि ज्यांनी मलबा आणलेला आहे त्याचा शोध घेऊन त्यांनी सहकार्य करावं आणि महामलबापाला उचलावा आणि प्रतिबंधित करावा, असं या ठिकाणी ठामपणाने या ठिकाणी आम्ही सूचित करतोय प्रशासनाला. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.